मोहरम फेशियल घोडे तयार करायचे आहेत। चला आता आपण रेसिपी बघू। बघा आता आपल्याला त्यासाठी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। तुम्हाला लागते इतकं तुम्ही पीठ घेऊ शकता। मी 1.5 वाटी घेतलेलं आहे पीठ। थोडंसं तेल घालायचं आहे, थोडंसं मीठ मिक्स करून घेऊन पीठ मळून घ्यायचं आहे। चांगलं आपण चपातीचं जसं पीठ मळतो तसं घटसर पीठ मळून घ्यायचं आहे। बघा असं घटसर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। बघा आता आपल्याला एका भांड्यामध्ये 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे। तूप तापलेलं आहे तर आपल्याला 2 इलायची, थोडंसं बडीशोप, किसलेलं खोबरं, थोडंसं परतून सनी आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। हा 2 ते 2.5 ग्लास पाणी घालायचं आहे। तर आपल्याला हे बारीक गॅसवर उकळायला ठेवायचं आहे। बघा आता आपल्याला थोडंसं पीठ घेऊन सनी लाटून घ्यायचं आहे। लई जाडसर बी नाही, लई पातळ बी नाही, मध्यम आपल्याला लाटून घ्यायचं आहे। बघा आता आपल्याला वाटीच्या साहाय्याने छोटे छोटे अशी कट करून घ्यायचं आहे, आकार द्यायचा याला। बघा कटिंग झालेली आहे। आता आपल्याला असं घेऊन सनी हे 2 बोटं आणि हे 2 बोटाने असं आपल्याला घोडे तयार करायचे आहेत। बघा असं समजे असं आपण आकार तयार करू। बघा असं हे 2 बोटं असं मध्ये ठेवून तर आपल्याला असं आकार द्यायचा आहे। बघा असं चांगले असं घोडे तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला समधी पिठाचे। आता आपल्याला पाणी उकळत आहे तर आपल्याला हे समधी घोडे ह्याच्यात घालून घ्यायचं आहे। बघा आपले पाणी उकळत आहे, असं चांगलं आपल्याला घोडे उकडून घ्यायचं आहे। आपले घोडे थोडेसे शिजलेले आहेत। आता आपल्याला ह्याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे। गूळ तुमच्या आवडीनुसार करू शकता। मी 1 वाटी घातलेला आहे। बघा आपले घोडे तयार झालेले आहेत। आता आपण गॅस बंद करून घेऊ। बघा आपले घोडे तयार झालेले आहेत मोहरम फेशियल। माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राइब करा, कमेंट करून सांगा की कशी वाटली।